संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यामुश्च हस्तचरण श्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनकं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रसन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् हरा ब्रह्मचारी मनाते विचारी मनोनी तया भेटला रावणारी दया सागरू भक्तीने गौरवीला नमस्कार माझा तया मारुतीला तुका परब्रह्म रूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता बहुसा निळा पावला वर्महाता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी महाराष्ट्राच्या सीमेची समाप्ती आणि मध्य राष्ट्राची निर्मिती अशा दोन बिंदूंच्या मध्ये साधलेलं पवित्र स्थळ असलेलं हे नारायणचं वैष्णव खेड अशा पवित्र गावी माझ्या जीवनात पहिलं कीर्तन करण्याचा सुयोग आमचे ज्येष्ठ श्री गुरुबंधू हरिभक्तीपरायण रामकथा प्रवक्ते सगुण उपासक श्रद्धेय रामरावजी महाराज ढोक यांनी मला इथे निमंत्रण दिलं आणि तुम्हा पंचक्रोशीतील लोकांचं गायक वादक टाळकरी फडकरी माता भगिनी अबालवृद्ध कीर्तनकार प्रवचनकार चित्रकार पत्रकार या सगळ्यांना महाराजांच्या कथेकरता मी मगवाई आलो होतो आणि महाराजांची कथा जिथे जिथे जवळ शक्य असेल तिथे मी काहीतरी श्रवण केल्याविना तिथनं जात नाही। आज मंडपात विराजमान असलेले जे टाळकरी आहेत ते मोठे दिग्गज रत्न आहेत, स्वरज्ञ लोक आहेत। कुणी विशारद आहे, कुणी अलंकार आहे, कुणी वारकरी परंपरेच्या ढंगाने चालू म्हणणार आहे, तर कुणी नाट्य छटेच्या स्वराची संगती घालून अवघडाच्या नजाकती निर्माण करणारी माणसं आहेत। कुणी ख्याल लक्षपूर्वक गाणारे खयाल गायक आहेत, कुणी सोलो वादक आहेत, तर कुणी ब्रह्मलीन गुरुवर्य वैकुंठवासी वैद्यवांच्या मृदंगाची आठवण करून देणारे वादक आहेत। ब्रह्मलीन वैकुंठवासी श्री अमृत महाराज नरखेडकरांच्या अमृत महोत्सवामध्ये अमृताचे येणे हा अमृत एवढंच म्हणावं लागणार आहे। कल्पना फक्त ऐकणारे तुम्ही जागे राहा, मी तुम्हाला विचार देत राहील, तुम्ही मला टाळ्या देत राहा। पण टाळ्या ताकदीच्या वाजवा, तशा टोल नाक्यावर टाळ्या अनेक मंडपात विराजमान श्रद्धेय श्री महाराज स्वतः या ठिकाणी उपस्थित स्थान पण नाही,
कुंडली गावी जेव्हा मी महोत्सवात कीर्तना करता महाराजांनी मला आणलं, तेव्हा मी 2 दिवस सलग मुक्काम ठोकला. तेव्हा श्रद्धेय महाराज प्रस्थानस्त्रयाचं चिंतन केल्या महात्म्याचं दर्शन घडलं. तिथं माझी सेकंड कॉफी या ठिकाणी उपस्थित महाराज जसे असतील असे असतील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हेमराजजी महाराज उपस्थित आहेत, शर्माजी आहेत, सुधाकरजी आहेत आणि श्रीमत महाराजांच्या काळातले माझे जुने मित्र श्री नारायण महाराज शेंडे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. देखणं बोलणं, छान बोलणं. काशीनाथजी स्वरसंगतीला आहेत, तुकारामजी महाराज आहेत, श्री विठ्ठल महाराज आहेत, चंद्रनाथ महाराज आहेत, रोहिदास महाराज, 2 रोहिदास महाराज संस्कृत आजी माजी विद्यार्थीगण विणेकरी आणि सगळ्यात लक्ष वेधणारं या ठिकाणी सप्ताहातलं प्रमुख अंग ठरलंय मी तो वासुदेव तत्व. उत्तम काम, सुंदर आणि ऐकणारे शून्य लोक आहेत. श्री महाराजांची रामकथा म्हणजे बंदुकीतनं गोळी जशा ताकदीने निघावी तसे शब्दांचे प्रभाव त्यांच्या असतात. कथा प्रवक्ते भरपूर आहेत, असतील, होणार आहेत, पण ताकदीचा प्रवक्ता होणं फार महत्वाचं असतं. काही लोक विद्वान असतात पण ते प्रासादिक नसतात, काही लोक प्रासादिक असतात पण ते विद्वान नसतात. एखादा विशारद असतो पण कुठल्या समयाला, कुठल्या अभंगाला, कुठल्या रागांच्या छटा निर्माण कराव्या हे त्याला कळत नसतं. एखादा वादक विद्वान असतो पण पोषक वाजवणं जे अपेक्षित कीर्तनाला तत्लेलं आहे तेवढंच वाजवलं पाहिजे. ज्ञात्या लोकांना जेवढं लागतं तेवढंच ते वाजवतात. स्पीकर वाला देखणं आहे, माझ्या जिल्ह्यातला माणूस आहे, विदर्भापर्यंत काम आहे, सुंदर काम आहे, उत्तम काम आहे. कदाचित कुणाचा नामोल्लेख माझ्याकडनं कळत नकळत राहिला असेल तर मायेच्या पदराने मला तुम्ही क्षमा करा. अनेक संत महापुरुषांच्या पदस्पर्शानं पावन पुलकित झालेली ही वीर आणि वैष्णव नरांचं खेळ असलेले हे नरखेड नावाचं तीर्थक्षेत्र म्हणजे गुणवाणांचा क्रम वारकरी संप्रदायाला मराठवाड्याने दिला, द्रव्याचं देणं पश्चिम महाराष्ट्राने दिलं, पण शिक्षक आणि संप्रदायाचं वर्तन विदर्भाने महाराष्ट्राला दिलं. अगदी गुरुवर्य मारुती बाबा कोरेकरांचं स्थान हेच, रामचंद्र गोरे बाबांचं गाव हेच. एवढी मोठी दिग्गज माणसं, वैद्यवाणी कीर्तनकार कीर्तन करताना, गायक गात असताना त्याचा स्वर जो असेल त्या स्वरात नजाकतीनं लवेला, चाटीला, मैदानाला पखवा जुळवावा एवढी मोठी माणसं जगाच्या बाबतीत बनेल आहे. गीतेबद्दलही प्रेम, पक्वाच्या बद्दलही प्रेम, विद्यार्थ्याबद्दलही प्रेम. आता संस्थेत आळंदी, पंढरी, वैष्णव म्हणून कोणाच्या पाया पडावं असं मला कोणी विचारलं की त्याला सरळ उत्तर देईल, जा शांत स्वरूपाच्या पैठणात प्रकट झालेल्या पण नरखेड गावी उदयाला आलेल्या आळंदीत स्थिर असलेल्या मारुती महाराज कोरेकरांना वंदन करा. ती मोठी माणसं आहे आणि या मोठ्या माणसांनी महाराष्ट्राला काही संप्रदायाचं देणं दिलंय आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता कदाचित माझी आपली सेवा असावी. महाराजांच्या वंदनी गावा जेव्हा सप्ताह संपन्न झाला तेव्हा स्मरणिके सुधाकरजींना तुम्ही विचारा, पेज 5 नंबर काढा. मी लेख लिहिला होता महाराजांच्या प्रती, रावाचाही राव माझा रामराव होय गे. जरा चिंतन करा. रामायणाचे केले पुण्य हा वाचन असं स्मरण त्यात मी केलं होतं. ती दिग्गज माणसं आहेत. संप्रदायात गायक, वादक, देखणी, जोखंदळ, अभ्यासक, चिकित्सक, समीक्षक माणसं असल्याशिवाय आनंद प्राप्त होत नाही. आणि आज आनंदाला भरता आला. सातारकर महाराजांचं कीर्तन, आमच्या आचार्य लहबीतकर महाराजांचं कीर्तन, आमच्या इंगळे महाराजांचं कीर्तन, केशवदादा महाराज कुठेकरांचं कीर्तन, संदीप महाराज नसेगावकरांचं कीर्तन, ही दिग्गजांची मांदी आणि पंढरी इथं अवतीर्ण झाली आहे. खऱ्या अर्थाने लोक आता पंढरीच्या दिशेनं पाऊलवाट करत असतात, त्या दिशेनं स्थिरावतात. वैष्णवांच्या पतांकाचे भार आज आकाशात जगणचुंबन घेत असतात. पक्ष्यांचं पूजन चालतं, शीतल शांत मंद वायू वाहतो. चंद्रभागेच्या तीरावरती वैष्णव धुतात, मृदंगाची थाप पडते, झंकार होतो. पण आज पंढरीची आठवण नाहीचा
आज नरखेडच पंढरी निर्माण झाला. अमृत कुंभ नाशिक तीर्थक्षेत्रात संपन्न झाला. मलाही वाटलं अमृत महाराज नरखेडकरांच्या गावी श्री रामरायाच्या आज्ञेनं हा अमृत कुंभ मी मराठवाड्यात विदर्भात का न न्यावा याकरता मी अमृत कुंभ घेऊन आलोय. काही या बैठले असतील, काही देव असतील, कदाचित खटत नटत काही मोहिनीचंही रूप धारण करतील. आमच्यासारख्या साधू दाढीवाल्यांना सुद्धा वेळ लावल्याशिवाय राहणार नाही असे काही माणसे इथे कदाचित असतील. मी पत्रकारांना धन्यवाद देणार आहे की या विदर्भाच्या इलेक्शनच्या प्रथम पानावरती महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाची अवतरणी पंढरी असे सुंदर लेख तुम्ही या सप्ताहाच्या माध्यमातून लिहा. तुम्हाला माझी कंटाळा आला, भ्रष्टाचार भ्रष्टाचार पक्षातून बाहेर आला, आग गेला, पुन्हा निर्माण झाला, हे कंटाळा आला, बलात्कार झाला, त्यांनी त्याला मारलं. त्याच्यापेक्षा वारकरी संतांचे विचार जर तुम्ही तुमच्या सिद्ध लेखणीनं कोरली तर अंतःकरणावर लोकांच्या हृदयावरती पटलावरती स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा अभंग एके न सरे दुसरी आटी देवा भीती जावया. वारकरी संतांनी प्रतिबंध नाही ठेवला. वारकरी संतांनी जाती समूह कुळगोत्र वर्ण प्रांत भाषा प्रांत जिल्हा तालुका ही विभागणी नाही केली. सर्वांच्या करता इथे ब्राह्मण्य विचाराचा पुणे असेल त्यांनी पण यावं, कुणी व्यवसाय करणारा वणिज असेल त्यांनी पण इथे यावं, क्षात्र तेजाचा कुणी योद्धा असेल त्यांनी पण या संप्रदायात आपलं समर्पण करावं आणि सेवाभाव ज्याच्या अंतःकरणात त्यांनी पण यावं. या सगळ्यांना बरोबर घेतलं. स्त्री वर्गांचं काय हा प्रश्न जेव्हा 15व्या 13व्या शतकात निर्माण झाला तेव्हा उपनिषद श्रुती स्मृतीचे पुरावे समोर मांडत यत्र नारीस्तु पूजन्ते म्हणते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान होतो तो देश पवित्र असतो. नारी नारी मत कर यार नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. म्हणजे वैराग्याची व्याख्या ज्यांच्या चरणावरती लोकांना घालावी इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. ही वेदांताची व्याख्या ज्या शुकदेवांच्या जनकजींच्या चरणावरती लोकांना घालत होती त्या महापुरुषांचा संप्रदाय, त्या शुकदेवांचा संप्रदाय, त्या ज्ञानोबरायांचा संप्रदाय, हा चोखोबरायांचा, मीराबाईचा, जनाईचा, बहिणाईचा हा संप्रदाय. या संप्रदायात सर्वांना प्राधान्य. इथे जर जाती कुळगोत्र असा प्रतिबंध असता तर मुक्त कंठानं स्नान घालणाऱ्या आणि श्रवण करणाऱ्या माता भगिनी या मंडपात दिसल्याच नसत्या. इथे जातीयतेचं कवच बंधन असतं तर बहुजन कुळगोत्रातले लोक या कीर्तन मंडपात विकसित चेहरे आणि स्वच्छ दिसलेच नसते. इथे प्रतिबंध असतात तर चंद्रकांत पांचाळांची थाप कानावर पडली असती का? इथे प्रतिबंध असतात तर भरत महाराजांची नजाकत कानावर पडली असती का? इथे प्रतिबंध असतात तर यांच्या गाण्यावर वाह क्या बात आहे अशी कुणी दाद आणि साथ घडली असती का? वारकरी संतांनी व्यापकत्व शिकवलं. अन्नपंथ जन्माला आले पण ते संकुचित असावयाचे. विठाल हा आपला संप्रदाय वेदानुमोदित आहे. वेदा हा सर्व हितार्थाय वेदो किलो धर्ममूलम. वेदाचा आपला अर्थ आम्हासीच ठावा. वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गी चाललो ही संप्रदायाची परंपरा आहे. पण वेदाचं प्रागतिक पण दात उदात्त अनुदात्त प्रचुर स्वर व्यंजन समाजाला जेव्हा कळेना तेव्हा हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू तरी हे क्रांतदर्शिका म्हणजे डार्विनचा उत्क्रांतीवाद आहे पण महाराष्ट्रातल्या संतांचा क्रांतीवाद आहे. याची जाणीव तुम्हा सगळ्या श्रोत्यांना असली पाहिजे. आणि या क्रांतदर्शी वादामध्ये यांनी मेवाडच्या मेरेलाही प्राधान्य दिलं. या संप्रदायाने रंगाऱ्याच्या कुळात उदयाला आलेला गंगाखेडच्या गंगेच्या तीरावरच्या जनाईलाही प्राधान्य दिलं. या संप्रदायानं शिवूर बंगल्याच्या पाठकाच्या कुळातील औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील ब्राह्मण कुलोत्पन्न स्त्रीलाही प्राधान्य दिलं. या संप्रदायानं संन्यासकांची पुत्र म्हणून अवहेलना करणाऱ्या वर्गाला चालले करून चित्काला ब्रह्ममुक्तीचंही समर्पण केलं. असा व्यापक संप्रदाय असल्यामुळे इथं स्त्री की पुरुष की आबाल वृद्ध की ब्राह्मण की शूद्र की शैत्र की वैश्य हा भेद नाही. इथे सर्व भेद मावळलेले आहे. विचार आणि वर्णन करताना श्री तुकोबाराय आपल्या आवडीला आवडीनं सांगता श्लेष अलंकार श्रवण करा की हे बघ परमार्थाच्या पथावरती प्रतिबंध नाही. जिथे प्रतिबंध तो परमार्थ असू शकत नाही. कल्पना करा या ठिकाणी
जर यज्ञ असता तर चतुर्वेदाचे घनोपाठी प्रकांड वैदिक विप्रलोकपण इथे बोलवावे लागले असते. मग त्यांचे मंत्र स्वच्छ असावे लागतात. त्यात मंत्र चळे थोडा तरी घडाची होय वेळा, कदाचित त्यातला दात उदात्त स्वर चुकला आणि अशा भ्यामोणा समान पदे न च्या पुढे रश आला न केव्हा होतो हे त्याला कळलं नाही. यजमानासहित उच्चार करणारा अधोगतीला जातो हे सूक्ष्म चिंतन वैदिकांना कळावं. एवढं सुप्रीम कोर्ट तुकोबाराचं असावं. म्हणजे वेद ते वैदिक घनोपाठी ब्राह्मण कुलोत्पन्न असले तरी परिणसरी पवती तुकयासी असा ज्यांचा अधिकार आहे. श्री मोरोपंत आर्या नावाच्या ग्रंथात तुकोबारांचे वर्णन छान करतात. भगवत भक्ती कराया भगवत भक्ती कराया बहुजन जड जीवासी जो तुका शिकवी त्याच्या दुसरा धरणी वरती येईल कोण हो तुका शिकवी. कर्नाटकांचे कीर्तन नरसिंह मठात होत असायचे आणि ती शाब्दिक चकमक असायची. शब्द लोकांना कळायचे. महाराष्ट्रात मराठी ताकदीनं जिवंत असायची. मराठी माणसाला ते कळायचं. आता महाराष्ट्रातल्या माणसाला मराठी बद्दल प्रेम असावं याकरता ते कथा कीर्तन आहेत. समाजाने एकजूट व्हावं, भेदाच्या पलीकडे राहावं, राजकारण कामापुरतं करावं, त्याचं गजकरण असू नये, सर्वांना प्रेम द्यावं, परमार्थ प्राप्त व्हावा, पथावरती पाऊल टाकावं. प्रतिबंध आहे का असं गंगाराम मवाळ, कोंडाजी पंत लोकरे, मल्हार पंत कुलकर्णी आणि रामेश्वर शास्त्री बहुलकर उर्फ वाघुलीकर यांनी श्री तुकोबाराला बल्लाळाच्या बनात बिहू नावाच्या तीर्थक्षेत्री एक दिवस प्रश्न असा विचारला की आम्हाला सगळ्यांना या परमार्थाच्या रस्त्यावरती पाऊल टाकून मुक्कामाच्या गावाकडे जाता येईल का. या सगळ्या प्रश्नाचं सामूहिक उत्तर देताना श्री महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणाले नसरे दुसरे आटी नसरे दुसरे आटी पण मी प्रयत्न करणारे मी शकुनी होणार नाही. डोळे घातले की धृतराष्ट्रासारखा दिसतो पण कृपया मी धृतराष्ट्र काय तुकाराम नजाकती परवान दिले. मला गाण्यात कळत नाही पण बहुतेक हंसध्वनीच्या अंगानं सुरुवातीला युवती मना दारुण रण प्रेमोपलब्ध आहे. सुंदर
म्हणजे कीर्तना स्वर ताल लय आचार विचार साक्ष पिष्कडी विचार प्रस्तावस्त्रय पूर्वक चिंतन अभंगाचा गोषवारा प्रतिपाद्य विषय वैयाकरण प्रतिपाद्य विषयाला शाब्दिक व्यवस्थित मांडणी आणि प्रभावी स्पर्श करणारं चिंतन असलं तर जनसामान्य त्याला स्वीकारतात. मला विरोध नाही करायचा, पण लोकांना हल्ली जहत अजहत बिंब प्रतिबिंब सत्ख्याती असत्ख्याती अनिर्वचनीय ख्याती त्यांच्या छात्या बिड्यावरून हे शिकू नये असं माझं मत नाही. तीर्थक्षेत्रात त्याची आवश्यकता आहे चातुर्मास्याच्या कालावधी, पण जनसामान्यांना कळेल असं बोललं पाहिजे. काही लोकांना अवघड बोलायची फार लोकसभा असते. मी कदाचित ओरडरीला बोललो असं मला आठवत नाही. दीपकजीकडे रेकॉर्डिंग त्याची असेल कॅम्प्युटरला. एका जणांना मी म्हणालो अरे रामराव महाराजांची कथा उत्तम चालली, जवळ तुझे गाव आहे, तू का नाही आला? तुम्हाला महाराज माझा जो दूरचा की वहन त्याचा गतिमान होणारा वर्तुळाकार चक्र त्यामध्ये हवा संग्रहित करणारा त्याला महिरंग पाशाने अलगदपणे स्पर्श केल्या कारणास्तव तो सचिद जाहला. हवा नावाचा प्रकार महदाकाशामध्ये काय मला हाराची फार भीती वाटते. राजीव गांधी हारामुळेच गेली, त्याच्यात स्फोटक होती, याच्यात प्रेम असल्यामुळे काही काळ ठेवायला हरकत नाही. ते पण बरं लागतंय. जवळ पण असतं 2 हार घरी नेले असले फ्रीजमध्ये ठेवले असते तर विनीला कामाला आल्या. यावरून तुम्हाला कळालं असेल की बहुतेक लोक चूक नाही. श्री महाराजांच्या छोट्या छोट्या मिस्किल विनोदाला तुम्ही जेव्हा हास्य केलं ना तेव्हा मी तुमची नाडी शोधली की तुम्ही किती ज्ञात लोक आहेत, सुंदर आहेत. काही काही मंडपात ना असा रोग पडलेला असतो ना, ते बळकट गच्चाळ चेहरे पाहिले तुम्हाला जय विठ्ठल करावा. सुंदर सतेज प्रफुल्लित गुलाब गुलाबात गरवाळावा असे या नरखेडच्या सप्ताहाच्या लोकांचे चेहरे पण मला वाटतं 3-4 तास मी एकट्याने कीर्तन करावं, पण तेवढंच मिळावं, प्रेम तेवढंच मिळालं. इथं जर 8 असतील छाती मोजून जर तुम्हाला चोपदारपणाला सिलेक्ट केला असतो योगा उंची मोजून जर यांच्या हातात दंड दिला जे काही चोपदार बरे काही सप्ताहात असे चोपदार आहेत त्यांनी मंडपात आपल्याला न्यावं का त्याला धरून आपण कधी कधी वयोवृद्ध चोपदार पाहिले की मला असं वाटतं ताजमहल लाल किल्ला आणि संसदेवरती हल्ले का झाले संरक्षण दल आपले असे असावे. आपण खेटर बांधलं की ते म्हणतं येता का मंडपा झुकून बैठकी हे सुंदर मंडळी इथे आत गेलो इथे मोकळेपण या विद्यापीठात सर्वांना चान्सेस आहे. वय झालं तरी पीएचडी करता येते असा हा संप्रदाय आहे. या सगळ्या लोकांना इथे चान्सेस आहेत. इथे प्रफुल्लित वातावरण आहे, काय देखणं वातावरण आहे. स्पीकर काय, मंडप काय, सुंदर झेंडे काय, जय हनुमानजीचे धर्म ध्वज लावले ध्वजस्तंभावर मांडवून मूर्तिमंत शंकरू शारदी सारंग दूर अर्जुनसी हे सगळे वचन इथे प्रॅक्टिकली दिसत आहेत. या पथावरती बंधन नाही. महाजन हा एक गतस्स पंथा हा महापुरुषांचा मार्ग आहे आणि या मार्गावरती बरेच आले आणि बरेच गेले. मार्गी बहुत
साधू संत व्यास वशिष्ठ शुक गोंधळी याच मार्गाचे पांथस्थ बनले मार्गी भवित याच गेले साधू संत नका जाऊ आडराणे ऐशी गर्भवी पुराणे अन्यत्र इकडे तिकडे फिरू नका हा महाजनांचा वैष्णवांचा प्रहलाद नारद पराशर पुंडलिक व्यास अंबरीश कशोण भीष्म नारद मंगल अर्जुन वशिष्ठ पुण्यानिमाम परम वैष्णवान नमामि वा भागवतान स्मरामि हा यांचा अर्थ आहे हे निवर्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानधिपती काळा यांचा हा मार्ग एक हे न सरे दुसरी यज्ञ कर्म करायचं असेल 4 वेदाचे ऋत्विज लागतात ते वेदवेद्य असावे लागतात ते पद क्रम जटा घन माळा शिखा ध्वज वेदाचे क्रम त्याला यावे लागतात उच्चार स्वच्छ असले पाहिजेत हवन करणारी भूमी गायीच्या सेनानं सारवलेली लागते सुवर्णाचे 4 द्वार असावे लागतात ऐरावत नावाचा हत्ती असावा त्याच्या सोंडेच्या आकाराची साधू तुपाची धार यज्ञकुंडात समर्पित असावी त्याला योनी मार्ग असावा पूजक मध्ये प्राची पूर्वेकडे तत्वतोंड असावं यजमान पत्नीच्या भांगे सिंदूरच असावा हरिद्राला कुंकुम तिलक असावं आज्ञाचक्राला लेपण असावं हिरवीगार साडीच असावी हिरव्या कंकणाचा चुडा असावा सीमोल्लंघन करू नये यजमानानं दाढी कटणी करू नये विषय वासना आणू नये मुर्गी मुद्रया स्वाहा मम इथे कर्मकांड पदग्रंथेन या सूत्राप्रमाणे हातात दिन एवढंच लेकराच्या घासात भरवावं एवढंच द्यावं स्वाहा म्हणावं फिकू नये जर कदाचित यज्ञकुंडात तांदूळ हवनद्रव्य फेकलं तर वज्रघात म्हणजे दगड देवाला फेकून मारल्याचा अपराध लागतो लुंगी गुंडाळी कौपीन न लावता जर पाऊल टाकलं तर ब्रह्महत्येचं पातक लागतं कर्म एवढं सूक्ष्म आहे आचमन करताना माशवर उडदाचा दाणा पाण्यात भिजावं एवढंच पाणी घ्यावं ते अधिक पिलं तर सुरा पिल्याचा दोष लागतो शिंडी विंचरून गाठ न मारता पाणी ठिपकलं गोहत्येचं पातक लागतं कर्म एवढं सूक्ष्म आहे या सूक्ष्म मार्गाचं अनुकरण महाराष्ट्रातल्या जनसामान्यांना गोविंदकोळगोत्रातल्या तळागाळातल्या लोकांना करणं शक्य का हा सारासार विचार 13व्या शतकात झाला संत एकांती वैसले आणि ते भारतीय संप्रदायाचे विद्यापीठ त्यांनी निर्माण केलं आणि यांना कुठला पेपर दिला पाहिजे यांना कळेल का हे यांना गमगच्छती जाणं एवढं कळतं पण गमक तयार कसा झाला हे कळत नाही यांना सामान्यांना कळण्याकरता काय करावं लागेल म्हणून त्यांनी सगळ्यांनी विचार केला की आता जरा प्रतिबंधित दरवाजे उघडा तटबंदी काढा प्रतिबंध उखाडून टाका आता एकच काढा तुम्ही जाती तोडान भारत जोडा हे अभियान पहिल्यांदा 13व्या शतकात महाराष्ट्रात संतांनी निर्माण केलं येथे न सरे दुसरी आठ प्रतिबंध आहे एवढंच नाही यज्ञमंडपात बांधवलीला धवल शुभ्र श्यामकर्ण अश्व प्रदक्षिणा करत असताना त्याला स्पर्श कुणी करू नये दिग्विजय त्याचा व्हावा ध्वज तसाच राहावा आणि मंडपात त्याने यावं कर्म अत्यंत सूक्ष्म आहे योग प्रक्रिया कठीण आहे गुरुद्वाराला टाच लावायची पिढापिंगला सूचना भेदन करायच्या आपली जिव्हा कापायची केसानं त्याला सैंधव मीठ लावायचं जिव्हा पुन्हा आत टाकायची योग प्रक्रिया अत्यंत कठीण आहे लोक कीर्तनात मांडी घालून कलियुगात सद्यस्थितीला जर नीट बसत नाही तर हे लोक योग प्रक्रियेचे अधिकारी असतील का बसणे हा योग नाही काहींना गुडघ्यामुळे जॉईंटमुळे मणक्यामुळे कंडिसिसमुळे बसता येत अशा लोकांना योग प्रक्रिया काय सांगणार योग शब्दाचा अर्थ युज जोडणे ईश्वराशी जोडण्याचा पथ हा वारकरी पथ आहे एक हे न सरी दुसरी आठी कर्ममार्ग सूक्ष्म आहे योगमार्ग सूक्ष्म आहे सगळ्यात सोपा साधा सरळ तळ सर्वाधिकार असलेला एकच मार्ग आहे टाळ दिंडी हाती घेऊन Oh
सुख प्राप्त होत नाही ते सुख वैष्णवांना. योग्याचे मानस उमरून जाय, योग्यांना ते सुख नाही, वैष्णवांना नाही. आणि हे सुख मिळणारा पट मार्ग रस्ता उत्तम तऱ्हेचा देखणा, येणाराला जाणाराला त्रास नसलेला, अधिक खड्डे नसलेला, अधिक गतिविरोध नसलेला हा उत्तम पथ आहे. येथे नसरे नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया. देवाच्या भेटी करता पोचणे श्री महाराजांची रेकॉर्डिंग केली आहे. भानुदासाच्या काळात राहणारा पैठणातला पूर्णदास नावाचा संत, हात माहित ना पाय नाही, पण इच्छा ज्याची प्रगत आहे, तीव्र जिज्ञासा ज्याची, त्याला शरीराची गरज नाही, मनानं तिथपर्यंत जाऊ शकतात. मोडलिंग पर्यंत तरी शरीर ढकलत 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 तिथपर्यंत नेलं. पंढरीच्या श्रीहरीनं पंढरपूर सोडलं आणि पूर्णदासाला आलिंगन दिलं. इथे शरीरच उत्तम असावं ही आठ नाही, सांपत्तिक बळ असावं ही आठ नाही, तो विद्वानच असला पाहिजे ही आठ नाही, विशिष्ट कुळा जन्माला आला पाहिजे ही आठ नाही. सर्वांना खुलं मैदान आहे, प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पाठात येतं. सकळाशी सकळाशी येथे आहे अधिकार, सकळाशी आहे अधिकार. सेवन करायला कुठे बंधन आहे? वेदमंत्राला बंधन आहे. घटना करण्याकरता कायदेतज्ञ व्हावं लागतं, कोर्टात जायला बंधन आहे. संसदेत मुद्दे मांडण्याकरता विजयी व्हावं लागतं, वा त्याने निवडून आणावं लागतं, बंधन आहे. इथे बंधन नाही. हरिनामामृतात सेवन करू शकता, हरिभजनात करू शकता, कथा कीर्तन करू शकता, भागवत रामायण श्रवण करू शकता, तदनुसार वर्तन करू शकता. येथे नसरे दुसरी आटी. सगळ्यांना यारे यारे लहान ज्याला कळत नाही त्याला पुन्हा सांगावं लागतं. याबाबत नाही, ज्याला कळतं त्याला सांगावं लागत नाही. बऱ्याच लोकांना अजून कळत नाही. एका आईनं मुलीला सांगितलं, महाराज विदर्भातले इकडं पोळीचं वरण फिक्कं पिण्यास उत्तम असतं. मी काही भाज्या करणार आहे, तेल अधिक वापरू नकोस, गोड पदार्थ करू नकोस. बिचारे साखरेवाले आणि उडदाचा पापड तळण्यापेक्षा पापड घे आणि भाजी कबईच. MBA झाली मुलगी, MBA तरी ते उडदाचे पापड घेतले आणि माळ्याच्या मळ्यातील भाजी मध्ये पापड घेऊन ती निवांत वालेन परत गेले तरी पापड भाजीतच बसली. छोट्या छोट्या गोष्टी. मी परवा इंडोस्कोपी केली, मला श्वासाचा त्रास व्हायला लागला. मी डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर मी काय करू, श्वासाचा प्रचंड त्रास होतोय. डॉक्टर मला म्हणाले, तुम्ही ऍडमिट व्हा, मी तुमचा काही श्वास बंद करतो.
एकमेकांना म्हणावं लागतं, चला चला या, चला चला या. जरा जनावरांचं परीक्षण करा तुम्ही. बैल आहेत ना, बैल जे चपळ चपल गोळ आहेत, त्यांना नुसता स्पर्श केला तरी कानावर करतात. लगा माकडला तरी घोडे कानावर करतात. जे वयस्कर आहे, झालेले निकामी ना, ज्यांना कळत नाही त्यांना सांगावं लागतं. ज्याला कळतंय त्यांना स्पर्श केला कळतं. जनसामान्यांना कळणार नाही याकरता पुन्हा पुन्हा पुकारणा केली, पुन्हा पुन्हा सूचना दिली. या रे लहान थोर, लहान या थोर, याती भलत्या नारी नर, पूजा असू द्या तिला प्राधान्य, गणिका वेश असू द्या तिला प्राधान्य, काणोपात्रेच्या आईला प्राधान्य, सर्वांना प्राधान्य. नारी नर करावा विचार, नलगी चिंता करुणाची येथे नसरे दुसरी आटी, देवा भीती जावया तोची एक घ्यावा चित्ते, एक घ्यावा चित्ते, एक घ्यावा चित्ते. हे सगळे ज्ञात लोक आहेत. हे काशीनाथ पाटील ठुमरीच्या ढंगाने आपलं चाललं हे जरा अंगण, हे जुने जे लोक गवई होते, शोभा गुरुतो या ढंगाण ते तोची एक घ्यावा चित्ते, सगळे ज्ञात आहेत. याद पिया गरीब वय झालं तरी असं होत याद पिया की ते न कळल्याबद्दल धन्यवाद देतो. किंवा या चित्त चोरट्या, या चित्त चोरट्या आपले म्हणावे चित्त चोरट्या. धन्यवाद. मला गाणं नाही आलं, प्रयत्न केला पण यशस्वी झालो नाही आणि आता 7 दिवस परवडत नाही. चित्ते सतमे क्वचन करून कलेवर रिकाम करा. तोच परमात्मा हा निश्चयाने सांगतायत, तिथे क्रिया तुम्ही करतायत. तोच एक घ्यावा चित्ते धारण करा. आता शंका आहे,
तो परमात्मा तुमच्या माझ्या चित्तात नाही का? चित्तात नसता आज आत्मंडपात आपण नसतो. कुठेतरी घेण्यास तिथे योग्य तऱ्हेचा पथा करून टाकतात. खलास करून राहिली तुमच्या चित्तात विकसित आहे, त्यामुळे तुम्ही मंडप पाहताय. ज्याच्या चित्तात तो विकसित नाही ते अविकसित आहे. ते पॅनिल असतात. ते पॅनिलांचं न विचारलेलं बरं. एक पॅनिल माझ्या शेजारी एसटीने फिरायची, मी माझा नागला होता त्यावेळेला एसटीने फिरायचो. एक पॅनिल माझ्या शेजारी बसलं सीटावर आणि त्याने धोता बोलता गुडघ्यापर्यंत माझं धोतर वर करून खाजवायला सुरुवात केली. रक्त निघालं मांडीचं. तुम्हाला तुम्ही नालायक आहे का? माझी मांडी का खाजवतो म्हणून? माझी मांडी कोण आहे म्हणून? मध्ये मातले ते नागवीच नाग अनुचित वाची पडत. तुम्ही वृत्तीवर एका मंडप पाहते. चित्तात परमात्मा असावा. याला एक दृष्टांत देतो, पुढे जातो. प्रौढ शिक्षणाच्या वर्गाच्या काळात शासनाची स्कीम अशी होती. ते कंदील दूध असायचे. त्याला पेन्शनची स्प्रिंग असायची. असं वर ओढायचं, काच फिट बसवायचा. तर ती ज्योत स्वच्छ करून त्याला काजळ येणार नाहीची दखल घेऊन रॉकेल आत ओतून ती प्रज्वलित करत असत. गुंडाळ फळे, थोडीचे बॉक्स आणि कंदील असायचे. ज्यांना शिकूनही नोकऱ्या नाही ते शिकवायला असायचे. यंग येड, नोकरीच नाही मग त्यांच्या पाठीमागं थोडं बॉक्स आणणे, फळा सोडणे, कैरी साफ करणे. म्हातारे शिकायला. वृद्ध झालेलं शरीर, अंगम गलितम पलितम इंदम अशा अवस्था. खोबऱ्याची वाटी झाली वैसे संत वचनाप्रमाणे मागवा घ्या असं शरीर झालेलं वृद्धोपकालाच्या दिशेनं वर्ग गच्च भरला. शाळा त्या काळात शासनाची स्कीम. वर्ग भरला आणि अचानकच लाईट गेली. कोण येणार का? पण कुणाचा असावा? लाईट गेली आणि एक म्हातारी म्हणली, तोंड काय? आता मी मराठवाड्यातली ग्राम्य भाषा तुमच्या समोर मांडतो. ती म्हातारी म्हणली, तोंड काय बघतो मास्तर? आता अर्थात अंधकारात काहीही दिसत नसतं तरी ती म्हातारी शिक्षकाला म्हणती, तोंड काय बघतो मास्तर? कंदील भेट हो. बियड झालेले शिक्षक यांनी कंदिलावरच रॉकेल होतं. कंदिला मध्ये का वर? आपण त्याला व्याकरणाचा काही संबंध काढी लावली, भडका झाला. भडका झाला, सगळे वृद्ध होते. एका मिनिटात वर्ग सगळा ओलिता खाली आला. आणि मग शिक्षकास कळाले भूमी कशी ओली झाली. आणि त्याला कळलं ओलिता खाली क्षेत्र. म्हातारी म्हणजे तुला कुणी मास्तर केलं? कसा प्रभाव हे कळत नाही. तू आमच्या कंदील कसे शेवटी 10-20 मिनिट तो भडका शांत झाल्यानंतर त्या वयोवृद्ध म्हातारी, ऐका आता इथे विनोबा घेऊ नका, बुद्धी नावाची स्त्री आहे आणि विवेक नावाचा पती आहे. बुद्धिवृत्ती स्त्री संत आहे आणि विवेक नावाचा पती परब्रह्म परमात्मा आहे. तो कळण्याकरता स्वच्छ काच करणारा संतच असावा लागतो. त्या विना पथ कळत नाही, हृदयात प्रकट होत नाही. काच काढली म्हातारी, खडूचा चुरा केला, भुगा केला, चूर्ण केलं, पीठ केलं, पावडर केली, पदर घेतला आपला आणि असं असं दोनदा केलं आणि काच बसवली आणि ज्योत प्रज्वलित केली. परिणाम अंधकार संपला, लख प्रकाश पडला. कारण आतून कवच आलं होतं, आवरण विक्षिप्त दोषाचं कवच. काजळी आली होती. ती काजळी काढल्या विना ज्योत जशी प्रज्वलित समाजात प्रकाशित होत नाही, तसं हृदय कमल परागामध्ये चैतन्य परमात्मा नावाची प्रज्वलित ज्योत आहे. पण आवरण विक्षिप्त दोषामुळे तिचा लख प्रकाश पडत नाही. तो आहे याची जाणीव करून देणारा जगातला एक वर्ग आहे. त्याचा वारकरी संत पंत परंपरा, यातलीच पर्याय नाही. करोनी
रिते कलेवर म्हणजे शरीर हरित करायचं. कसं करायचं? काम क्रोध केले वाट लावली. आता इथे करुणी रीते कलेवर शरीर हरित करण्याकरता काल्याच्या किरणाचा एक प्रसंग सगळ्यांच्या पाठात आहे. बहुतेक श्रुत आहे. भरीला ओलांडोनी रिता तरी घट. पहिलं पाणी माठातलं, भांड्यातलं, हांड्यातलं, कळशीतलं, चरबीतलं, घागरीतलं, जगातलं, तांब्यातलं, प्याल्यातलं टाकल्या विना नव भरता येत नाही. तसं विकार रूपी शत्रूंना बाहेर टाकल्या विना चैतन्य स्वच्छ भरता येत नाही. हा लोक मग ते नसतं का? असतं याची जाणीव करण्याकरता ते स्वच्छ असावं लागतं. म्हणजे वारकरी संतांचे अंतरंग स्वच्छता अभियान आहे आणि बहिरंग स्वच्छता अभियान आहे. बाहेरूनही स्वच्छ राहायचं, आतूनही स्वच्छ राहायचं. असं काम महाराष्ट्राच्या संतांनी केलं. त्या हृदय कमल परागाला स्वच्छ केलं. माणसं दिसायला किती स्वच्छ आहेत त्यापेक्षा अंतःकरण चतुष्टय किती स्वच्छ आहे याला फार महत्व आहे. काम क्रोधाची विकाराला तिलांजली दिली की विठ्ठल आत भरला जातो. हे काम सावता महाराजांनी केलं. हे काम मारुतीरायांनी केलं आणि महाराष्ट्रातल्या संत वृंदांनी केलं. विठ्ठल शांत होतच नाही. विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथात आचार्यांचा एक श्लोक असा आहे. शब्दादिहि पंचभिरेव पंचपंचत्व मापुस्वगुणेन बद्धाः कुरंग मातंग पतंग मीन भंगा नरपंचभिरंचित किम. 5 जणांची वाट कशी लागली ही यादी आचार्यांनी विवेक चुडामणी ग्रंथात श्लोकाच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडली. त्याच्या नादी न लागता विषयाचे सुख एथ वाटे गोड पुढे आल्या अवघड यमदंड. त्याच्या नादी न लागता काय होतं? मी एक नेहमीच माझं ठरलेलं मटेरियल आहे तेवढं वापरतो पुढे जातो. फक्त विचारावर कोणालाही पंचायत राग नाही आला पाहिजे अशी माणसं समोर असली पाहिजेत. मला वाटतं हेमराजजी सरळ माणूस आहे. संत परंपरेतले पुतणे आहेत. प्रिन्सिपल होते. विद्यापीठ पातळीला काम केलंय आणि कपडे माझे कळत न कळत थोडेसे फेलट पिवळे मिळते जुळते. त्यांनी मला फोनही केला, मार्गदर्शनही केलं. बऱ्याच वेळेला कीर्तनाची या वेळेला तारखेची मागणी केली. मी त्यांच्याकडे जाणार आहे. आपण सगळेजण त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करूया. हे माझी तुमचं वय किती सांगा आलं जवळ आता म्हणजे आता वेळ संपत आला ना. अर्धा तासात कीर्तन जवळ आलं. 10 तास राहिला ना फक्त राहिला ना अर्धा तास वेळ राहिला. तर हे हेमराजी महाराज 65 वर्षाचं वय तुमचं. प्रापंचिक जीवन आहे का नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळलं? ही मुलाखत चालली चालता बोलताय सगळ्यामध्ये. सगळेजण मन लावून ऐका. असे निखळून स्वच्छ हसून माणसं जावी. किरणात अशी बोर होणं, पाणी न लागणं, बोर घेणं हे नाही. सरळ सरळ हसत खेळत गळी उतरलं पाहिजे. विद्या विनोद वैभवाच्या नारायण कीर्तन करणार आहे. हेमराजी किती संत तुम्हाला? संतती किती आहे? मुलं बाळ वगैरे आता होणे नाही. विनोद करायचा नाही, सहज झाला पाहिजे. रचना नाही सांगायची सासू सासरीचं पुत्रीचं काय, सहज झाला पाहिजे. 65 वर्षाच्या वयात तुम्हाला प्रपंच नोकरी मुलबाळाचं संगोपन करत असताना तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रपंचात सुख वाटलं की बुवांची शपथ घेऊन सांगा परमार्थ सुख वाटलं? काय म्हणणं तुमचं? हेमराजी काय वाटलं तुम्हाला? माझे भावा तुमच्याकडे जातात श्री हेमराज महाराज मला
मला वाटतं आवाज कनेक्ट होत नाहीये. पुन्हा आपण जाऊया IBP मध्ये. मी जोशी बोलतोय हेमराजी बरोबर. काय म्हणताय सर तुमचं? तुम्हाला नेमकं प्रपंचात सुख वाटतं का परमार्थात सुख वाटतं? एक मिनिट प्लीज. पार्लमेंट मेंबर सायलेंट. त्यांनी उत्तर दिलंय. त्यांनी उत्तर असं दिलंय की मला परमार्थात सुख वाटतं. त्यांनी कबूल केलंय. अमृतधारा नरखेडकरांच्या या अमृत महोत्सवात वैदिकांच्या या पवित्र मातीतल्या वंशातल्या माणसाला खोटं बोलणं अशक्य आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं सगळ्या देशात घातून लपून न ठेवता की मला संसारात दुःख वाटतं, संसारात सुख वाटतं. हेमराजी तुम्हाला मी दुसरा प्रश्न असा विचारणार आहे की तुम्ही दुःख वाटत असताना सुद्धा आता सप्ताह झाल्यावर किंवा कीर्तन झाल्यावर घरी जाणार आहात का? काय पर्यटनानं विरक्ती वैराग्य झाल्याचा भास होतो, पण ते सुटत नाही. नको वाटतं ते हवं वाटतं, जावंच वाटतं. ते जेव्हा सुटतं तेव्हा इंद्रिय जितेंद्रिय होतात आणि विषयासक्त राहतात, विजयी बनतात. विजयी झाले की कामक्रोधादी विकारांनी हे घर रित होतं आणि रित झालं की परमात्म्याचं प्राकट्य होतं. तैसा हृदयामध्ये असं सर्व सुखाचा आराम भ्रांतास काम विषयावरी सर्व व्यक्ती जगत्याम जगत्तेन तस्य सिद्धनम. किंवा एक श्लोक कठोपनिषदात आठवतो. एको वशी सर्व भूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यत् करोति तमात्मस्थम एन पश्चन्ति धीराः तेषां सुखं शाश्वतं नैतरेषाम्. हृदयकमल परागातल्या परब्रह्माला जाणीवा झाल्या की सुख तिथेच प्राप्त होतं. मग कामक्रोधादी विकाराचं भय राहत नाही. आनंदाच्या उर्मी निर्माण होतात आणि आनंदाच्या उर्मी निर्माण झाल्या की मग ज्या दुसऱ्या उर्मी आहेत त्या नष्ट होतात. तिसरं चरण स्वतंत्र आहेत. काम क्रोधादी हे सगळे विकार आहेत आणि उर्मी स्वतंत्र आहेत. आशा, पिपासा, शोक, मोह, जरा आणि मृत्यू या उर्मीवर ज्याने विजय मिळवलाय तिथेच परमात्मा वास्तव्य करतो, अन्यत्र नाही. या पवित्र मातीतल्या नरखेड तीर्थ क्षेत्रातल्या या संत महात्म्यांनी या उर्मींना तिलांजली दिली. कामक्रोधादिकांना हाकलून लावलं म्हणून परब्रह्म परमात्मा त्यांच्या हृदयात विकसित झाला. म्हणूनच अमृत महोत्सव इथे संपन्न झाला. हे त्याचं सरळ माणसाला असावंच वाटतं. कीर्तन झालं एका ठिकाणी मी त्या गावकऱ्याला म्हणालो मला निवांत ठिकाणी मुक्कामाला जागा द्या. आपल्यासारख्याला प्रवासाने गुदमरून जातं. तो म्हणला महाराज गावाच्या बाहेरच वस्तीवर मी नवीन बंगला बांधलाय आणि तिथंच गोठा आहे, गाई वगैरे, रमणीय वातावरण आहे, पाणी वाहतंय, स्नान करा, पूजा करा.
दुधाची दशमी करतो, उत्तम वातावरण, तुम्ही इथेच ना आणि सुंदर वातावरण, योग प्रक्रियेला सकाळी यान वगैरे करता येईल. मी तिथे गेलो, नवीनच घराचं बांधकाम झालं, ओल्या गच्च भिंती सगळ्या, स्लॅब थंड पडलेला, पाहेऱ्याचं काम राहिलं होतं, लाकडी शिडी लावली, त्यांनी झोपायची व्यवस्था माझी स्लॅब वरती. मी स्लॅब वरती पडलो. पहाटे मला 4:30ला देहधर्म आला. मराठी कळतील तुम्हाला? देहधर्म आला. नागुलाबाने मला त्रास झाला. मी त्याला आवाज देताना गडबडीत उठलो. तेव्हा मोबाईलची बॅटरी लावून पाहिलं तर शिडी नव्हती, त्यांनी फक्त वर जातानाच लावली. माणसं मोठी चतुर आहेत, आपल्यापेक्षा लोक ज्ञाते निघाले. आणि मग अशा वेळी आवाज दिला, ओ निवृत्तीराव, ओ निवृत्तीराव. गडबडीत माझा पाय माझ्या पंचायत धोत्रात लुंगीत अडकला. समोरच्या गजावर मी पडलो. म्हणलं काय माणसं आहेत तुम्ही, व्यवस्था करा. म्हणजे अशी व्यवस्था केली तुम्हीच म्हटलं निवांत करा. म्हणलं माझं धोतर फाटलंय, रक्त निघालंय, ओठात दात शिरलाय, बघ हा गज लागला लोखंडाचा रॉड. तुम्हाला महाराज हे कारण असे, आम्ही सध्या नवरा बायकोचे 2-3 खोल्या काढल्या. पुढं पोराचं लग्न झालं तर पुढची येणाऱ्या जाणाऱ्यांची व्यवस्था असावी म्हणून ही रॉड गजवर काढली. अपेक्षा चाली काढणं, रॉड वर काढणं बंद होत नाही तोपर्यंत परब्रह्म परमात्म्याचं अस्तित्व आपल्याला कळत नाही. तुका म्हणे खुंटी आस, इथे आस शब्द नादब्रह्म वाचक नाही, आस शब्द आवाज वाचक नाही, आस शब्द इच्छा वाचक. तुका म्हणे खुंटे आस, तेथे वास करीतो, वास करी म्हणजे राहणे, परमात्मा राहतो. या नरखेड तीर्थक्षेत्रात परमात्मा राहतो. महाराजांना पुन्हा पुन्हा कोटी कोटी धन्यवाद देणार आहे. विदर्भात आणण्याचं पण काम केलंय. मी परवा दारव्हा शेखर बोरी आरब बोरी गावी कीर्तना करता आलतो. मी हा परिसर तुमच्यामुळे पाहिला. झिंगाबाई टाकलेला तुम्ही चांगलं, कोरवाडीच्या महालक्ष्मी मंदिरात तुम्ही चांगलं, इथे तुम्ही चांगलं. अजूनही एलपीत वगैरे आपला प्रचार तेवढा तुमच्या कृपेनं व्हावा माझी प्रार्थना आहे. आता एलपी जवळच आहे, बघू महाराज कुठे पण असतो काय, मला नुसतं म्हणतोय मठ देतो, कधी देतो पण असतो. मला मठाची फार आवड आहे. नावचं नका करू. मी एकदा रामभाऊ महाराज म्हणते म्हणे, महाराज वंडलीचा सांभाळा बाबा तुम्ही. सरळ कधी फोन केलं, काय जोशी बाबा, प्रेमाने. मोठी माणसं इतरांना जवळ घेत नाहीत. महाराज माझा स्वतःचा स्वानुभव. समाजात एक माणसं लवकर मोठी होत नाहीत आणि समाजानं त्यांना प्रतिष्ठा दिली, त्यांच्या विद्वत्तेनं कर्तृत्वानं ते मोठी झाली. तर जनसामान्यांच्या पाठीवर हात फिरवण्यात इतकं देव त्यांना देणं देत नाही. ते देणं तुम्हाला दिल्यामुळे रामाचाही राव माझा रामराव होईल एवढंच वाक्य करतो हेमराजींना. त्याच्यानंतर आपले नारायण महाराज शिंदे धन्यवाद त्यांना देतो. इथं माझं संपलंय. आपण सगळेजण आला. मधलं भजन, माऊलीचं भजन आणि जय विठ्ठल. श्री महाराज असले की देवाची प्रतिबंधित सगळी सोय पाहावी लागते आणि थांबावं लागतं. मधलं भजन घेऊया. 15-20 मिनिट आपली शिल्लक आहे. बघूया त्यात काही विचार मांडता आला तर तुमच्यासाठी.
खूप लोक कंटाळवाणे होऊन उठून जाण्यापेक्षा सरकार पडायचा अंदाज दिसला की आपल्या इज्जतीत राजीनामा द्यावा. लोकांनी मागायचा राजीनामा, मग त्यांनी कंटाळवाणा द्यायचा, त्यात काही मजा नाही. स्वेच्छेने मैं मेरे पद का त्याग पत्र देने जा रहा हूं. आनंदात वार्तालापा त्यागी आहेत, इच्छा नसली तरी. लोक खूप चांगले. आता काही उठलेत बिचारे, काही ना रेल्वे असतील, आमचा प्रवास असतो, येतात ते काही कमी का लोक. आतापर्यंतचा काळ असा आहे, द्रव्य देऊन आपल्याला बोलावं लागतं. मला पुढचा काळ असा येणार आहे, लोकांना म्हणावं लागणार आहे 500 घेतो माझा आई. एवढं बस माझ्या समोर, एवढी 2 गोष्टी आहेत. लोक म्हणतील येऊन जाऊन तेच आहे तुमचं, आम्ही वैकुंठला जे हात वर आणि वाज वाटा, आम्हाला काय उद्योग नाही का. लोक असं म्हणतील. अरे अमेरिका लंडनचे लोक भजन करायला फरमाईश चक्रधार 1 क्रमांक. फरमाईश अमेरिका लंडनचे लोक भजन करायला लागले. आपल्याला लाज वाटायला पाहिजे. त्या लोकनाथ स्वामींच्या इस्कॉनच्या रथयात्रेला, राधा गोविंद मंदिराला बीडला मी परवा गेलो होतो. जगन्नाथ रथयात्रा होती. अहो ते फॉरेनला, लंडनला, मॉरिशसला राहतात आणि तिथं ते गीतेचा हरिनामाचा प्रचार करतात. आपला संप्रदाय जागतिक लेवलला व्हावा असं वाटत असेल ना, तर तळागाळापर्यंत संकीर्तन होणं काळाची गरज. ही गोष्ट लक्षात धरा. तळागाळापर्यंत महाराज, गाडगे महाराज काय वेदांत न्याय शिकले होते का? शिकवणे असं माझं मत नाही, पण जनसामान्यांची नाडी त्यांना कळली होती. लोकविचार कळला होता, वस्तुस्थिती कळली होती, समाजाचे जाटवांना प्रश्न कसे मार्गी लावावे याकरता त्यांनी तन मन धनाला समर्पण केलं होतं. हे सगळे महापुरुष याच मातीत उदयाला आले. ही अमेरिकेची स्त्री भजन म्हणते, आपल्याला म्हणून वाटत नाही. कल्पना करा तुम्ही, इराची फुलाची उरी अशी आपली अवस्था झाली आणि बाहेरचे भोंगे येतात आणि मकरंद टाकून जातात. परप्रांतातले, परराज्यातले, परराष्ट्रातले भोंगे येतात. दिंडी सोहळ्यात फॉरेन लंडनचे लोक येतात. ते म्हणतात काय चांगला सोहळा हाय, एकदम ग्रेट भजन चांगला. डान्स महाराज, तुकाराम महाराज भजन ज्यांना कळत नाही त्यांना आपलं भजन कीर्तन करावं. आपल्या लोकांना इच्छा नसते, बरं बसते. काही तर बघा कशी बसते, त्याची व्हिडिओ क्लिप करावी आणि देश लेवलला सोडावी. हे आमचे श्रोते. आता काही ना गुडघ्याच्या वेदना असतात. मलाही सुरू झाला एक त्रास मणक्याचा. मला उद्या महाराज म्हणल्याप्रमाणे मान हलण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही, होऊ शकतो. माझी इच्छा नसताना सुद्धा कीर्तन करावे लागतात. काय करणार महाराज, दुसरा मार्गच नाही काही शिल्लक, त्यामुळे फिरावं लागतं. नाही का आता इच्छा राहिली नाही म्हणजे मला काही जवळ आल्यासारखं वाटतं असं वाटत नाही. जे लोक आपल्याला उचलतात तेच त्रास देतात. त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवायचा नाही. आपलं कामाने आपण असं तोलून मुरून जीवन जगायचा असा काळ आलाय. अमेरिका लंडनचे लोक गायला लागले. एक बाई मी पाहिली, मला आता नाव आठवत नाही तिचं, जर मी तुम्हाला सांगतो. जुडी 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 काय चंद्रकांत नेहमी संबंध आहेत परराष्ट्राशी. एकदा का 9 ते 11 कीर्तन झालं की ते अभ्यास करत असतात विद्यापीठाच्या पातळीवरती. मग ती जुडी नावाची स्त्री एका संत संमेलनात आली आणि ती म्हणजे काशनाथ पाटील. तिला पाटील म्हणते ना, पाटील अभंग म्हणायचा हाय म्हणा. रिदम दिला हे ना सूचना दिल्या आणि ती मग सुरुवात केली. स्वर द्या आपला. प्रॅक्टिस करतो. कदाचित आपल्याला तुम्ही विसाची काढली परराष्ट्रात जायची पाळी आली, आपल्याला त्या टूर मध्ये म्हणता येईल.
अमेरिका लंडनला गेल्यावर माझं सुंदर ते गाणं कसं असणार तिथं असणार सुंदर ते गाणं उभे विटेवर हा नाही कळलं सुंदर ते गाणं उभे विटेवर सुंदर ते गाणं उभे तिथं हे नाही चालायचं मग तिथे वाद्यचर्म वाद्य वेगळे असणार तिथे विनाशच असणार तिथे गिटार असणार तिथे काही असं तंतुवाद्य नसतं ते भिन्न भिन्न प्रकारचे वाद्य आणि माझं कीर्तन तिथे असणार तिथे मग कमरेला काही उपकरण असणार बेल्ट लावावं लागणार खेटा नसणार कॅप घालावी लागणार जर्किंग असेल आणि फिट तर ती पॅन्ट असेल बऱ्याच ठिकाणी नको तिथे खिसे असतील पॅन्ट कुणीकडे ही चायना त्या चायना कुठे कुठे इथे देव जाणार पॅन्ट आणि मग माझं तिथे लेखन असेल अशी कल्पना करायला हरकत नाही प्रकाशनात पाठी मग सुंदर ज्ञान आपलं तिथे कसं असेल रिहर्सल करूया 1 मिनिट आपण सुंदर ते ज्ञानेश्वर ते चित्रीकरण करतायत व्हिडिओ त्यांच्याकडे हातात आहे कॅमेरा सगळेजण हात नैतिकतेने आपापले वर करतात हात आपापले हात काही वृद्ध असले अपंगच असलं तर त्याला दुसरे आधार द्या तुकाराम